इराण, अमेरिका, इस्रायल युद्धाची धग सर्वच देशांना बसते। सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे हॉर्मुझच्या समुद्रधुनीमधून होणारी तेलवाहू जहाजांची वाहतूक। हॉर्मुझ समुद्रधुनीमधील तेलाची वाहतूक युद्ध सुरू झाल्यापासून खरं तर बंद आहे आणि याचं संकट भारतासह महाराष्ट्रावर देखील सध्या आहे। 2 दिवसांपूर्वी ट्रम्पनी हॉर्मुझमधून वाहतूक करणाऱ्या तेलवाहू जहाजांना अमेरिका संरक्षण देईल अशी दरपोक्ती केली होती। दरपोक्तीच म्हणावी लागेल, कारण त्यानंतर आज महिना अखेरपर्यंत म्हणजे मार्च एंड पर्यंत जहाजांना सुरक्षा देऊ असं ट्रम्प यांनी म्हटलेले। अक्षरशः ट्रम्पनी हात वर केले। आमचं सैन्य इराणसोबत लढण्यामध्ये व्यस्त आहे असं अमेरिकेनं म्हटलेलं आहे। अमेरिकेकडे स्वतःचे तेलाचे साठे आहेत। अमेरिकेला तेल इतर देशांकडनं घ्यावं लागत नाही। उलट इंधनाचे दर वाढले की अमेरिकेला सर्वाधिक फायदा होतो। तेलासाठी इतर देशांवर अवलंबून असलेल्या देशांना मात्र नाहक या युद्धाची झळ बसते। त्यामध्ये ट्रम्प यांच्या वारंवार बदलणाऱ्या वक्तव्यांनी देश हैराण झाले। तिथे इराणचे प्रमुख मोजतबा खामेनी यांनी तर स्पष्ट संदेश दिला, इराणच्या शत्रूवर दबावासाठी हॉर्मुझची समुद्रधुनी बंद ठेवणार। हॉर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करून इराणनं आपले इरादे खरं तर पक्के केले आहेत। ट्रम्प यांनी हात वर केल्यामुळे कोणताही देश आपलं जहाज या समुद्रधुनीमधून नेण्यासाठी धजावणार नाही आणि भारताची जहाजं सुद्धा सध्या हॉर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये अडकलेली आहेत। त्यामुळे पुढच्या काही काळापर्यंत हा इंधनाचा प्रश्न सगळ्याच देशांना, म्हणजे जे देश अवलंबून आहेत तेलावर, अशा सगळ्याच देशांना या ठिकाणी भेडसावणार आहे। त्यातच ट्रम्प यांच्या भूमिका आणि इराणनं घेतलेली कणखर भूमिका, त्यामुळे युद्ध आणखी किती काळ लांबणार याविषयी देखील शंका आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।